वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे फिश करीची रेसिपी। तर त्यासाठी मी अर्धा किलो मासे घेतले आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी इथं अद्रक लसूणची पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा नमक आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे। आता हे सगळं मी माशांमध्ये मिक्स करून घेते आणि एक 10 ते 15 मिनिटपर्यंत साईडला ठेवून देते। तोपर्यंत मी इकडं डाळ्या आहेत त्या भाजून घेते। तर ह्या डाळ्या चांगल्या ब्राउनिश अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आणि जे पावडर असते ते आपण माशांच्या भाजीला किंवा असं कुठलीही मसाल्याची भाजीला घट्ट करण्यासाठी वापरण्यात घेऊ शकतो। तर तेच आता पावडर आता तयार झालेलं आहे आणि लगेच मी आता फिश करीचा मसाला पण करून घेते। तर त्यासाठी मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, लसूणच्या पाकळ्या आणि थोडं जास्त असं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे। तर यांना चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे। तर या मसाल्याने भाजीला खूप छान चव येते। खोबरं जरा जास्तच वापरायचं आहे कारण भाजी टेस्टी येते त्याच्याने। तर कढईमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि जे मासे होते त्यांना मी आता फ्राय करून घेते। तर 5 ते 7 मिनिटपर्यंत माशांना फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते 70 ते 80% शिजतील। आणि असं केल्यामुळे भाजीला पण खूप छान चव येते। तर इथे मी एक गोष्ट विसरली, थोडी मेथीचे दाणे पण यात घालायचे आहेत। तर फ्लेवर खूप छान येतो करीला। तर आता बऱ्यापैकी मासे शिजून झालेले आहेत, तर त्यांना मी आता काढून घेते। तर याच तेलामध्ये मी थोडं तेल घालते आणि यात थोडं जिरं आणि लाल जी चटणी आपण केलेली होती ती चटणी, हळद घालते। त्याला 3 ते 4 मिनिटपर्यंत फ्राय होऊ द्यायचं आहे मसाल्याला आणि भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर त्यात थोडं पाणी घालायचं आहे, जेणेकरून तो मसाला जास्त भाजून म्हणजे काळपट होणार नाही म्हणून। तर मसाल्याला मस्त तेल सुटेल तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आणि त्यानंतर जेवढी आपल्याला करी बनवायची आहे तेवढं पाणी त्यात घालायचं आहे। जर पाणी गरम करून घातलं तर भाजीला छान अशी तरी येते। तर त्यानंतर जे आपण पीठ केलेलं होतं डाळ्यांचं, ते पिठामध्ये पाणी घालायचं आणि ते पण आपल्याला त्या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे, म्हणजे भाजी मस्त अशी घट्ट बनेल। आणि ही जी करी आहे याला एक 15 ते 20 मिनिटपर्यंत मस्त उकळून घ्यायचं आहे, म्हणजे अशी उकळल्यानंतर भाजीला खूप छान चव येते। तर यानंतर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी अशी घट्ट झालेली आहे भाजी। तर इथं मी चवीनुसार मीठ घालते आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घालते, जेणेकरून कोथिंबीरचा स्वाद आहे तो करीमध्ये मिक्स होईल। बघू शकता तुम्ही भाजी अशी बऱ्याचपैकी उकडून झालेली आहे। तर यानंतरच आपल्याला जे मासे आहेत ते यात घालायचे आहेत, म्हणजे ते जास्त शिजून होणार नाही। तर मासे घातल्यानंतर 5 ते 7 मिनिटपर्यंत कमी गॅसवर भाजी शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही पण एकदा अशी रेसिपी ट्राय करून बघा। एकदम सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। तर भाजीचा सुगंध खूप छान येतोय। तर भाजी पण खूप टेस्टी बनलेली आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय, भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये।